हाय गाईज, वेलकम बॅक. एवढ्या स्केरी नाईटमध्ये आम्ही कुठे जातोय? ॲक्च्युली आम्ही जातोय कोकणामध्ये फिरायला पूर्ण फॅमिली. पण झालं असं, ह्या स्केरी नाईटमध्येच आमची गाडी पूर्णपणे इथेच बंद पडली, एक गाडी. आणि त्यानंतर इथल्याच गावकऱ्यांनी आम्हाला हेल्प केली. आणि अक्षयसुद्धा अलिबागला येत असतो म्हणून त्याला माहिती होती इथल्या बऱ्याच गोष्टी. सो आम्ही इथे अनिल जीजींना कारसोबत ठेवलं आणि आम्हाला अक्षय घेऊन गेलं जवळच्या एका फार्म हाऊसवरती. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही की पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा. आज मी कुठे आले ते मी तुम्हाला दाखवते. सो लेट्स स्टार्ट क्विक. तर मला टी शर्टवर काय येते वाचा, मॉम ऑफ टी किड्स. तिथंच वाटतं टी शर्ट ते पण सांगणार आणि लो बॅग. सो आता मी तुम्हाला लवकर आम्ही कुठे आले, कोणत्या फार्म हाऊसला आले ते दाखवते आणि ते कसं आहे. चला लवकर. हाय गाईज. सो आज माझा भाऊ आम्हाला घेऊन आलाय बाबू बाबा. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे छत्रपती पावन झालेल्या भूमी. जय शिवराय. जय शिवराय. आज आमचा भाऊ आम्हाला सगळ्यांना पूर्ण फॅमिलीला फार्म हाऊसला घेऊन आलाय. कुठे आले हे तर कळलंच असेल. आता सगळं हळूहळू दाखवते. आणि यायचं असेल तर इथे नक्की येणार. आम्ही इथे गाडी खराब झाली म्हणून चुकून आलेलो, पण आलो ते चांगलंच झालं. चला दाखव. सो समोर हे राहायची व्यवस्था होती. तिथे दिसत आहेत ना ब्राऊन कलर्समध्ये घरं, तिथे आम्ही राहायला होतो. आणि छान तिथे 4 रूम बाजूबाजूला होते आणि AC रूम होते. समोर हा मस्त रेन डान्ससुद्धा होता आणि स्विमिंग पूलसुद्धा होतं. तर मुलांनी तर खूप मजा केली. झाडावरचं फ्रेश फळ. बापू फार्म हाऊसचे पपई एकदम नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत आणि आपण आपलं काही आहे त्याला देतो. काही खाऊन सांगा कसे आहेत. फार्म हाऊस आहे, त्यांनी आम्हाला फ्रेश फ्रूट्स कट करून दिलेले. सो ट्राय करूया पपई. बापू फार्म हाऊसची पपई फ्रेश आणि झाडावरून जस्ट तोडलेल्या पपई. चला ते ट्राय. आणि हे होतं त्यांचं किचन. इथे सगळ्या मस्त यमी यमी रेसिपीज बनवत होत्या. आपण तिथे राहिल्यानंतर ह्याच किचनमधून आपल्याला ते जेवण व्यवस्था करून देतात. सगळं होतं, चिकन, फिश, व्हेज ऑप्शन सगळं होतं. छान गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरगडाजवळचे एकदम पायथ्याशी फार्म हाऊस आहे. त्यानंतर आमची सुरू झालेली असली मजा, त्याचे पण थोडे क्लिप्स केलेले ते दाखवते. तिथे स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप मजा केलेली. सब बघणारच तुम्ही. आणि मुलांनी स्पेशल. स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केल्यानंतर आम्ही मस्त फ्रेश होऊन आलो. आणि त्यानंतर एक मस्त छान डान्स केला मी आणि गीतलने. तो फास्ट मोडमध्ये केला म्हणून जरा फनी वाटतोय. आणि त्यानंतर एक भुर्जीचा मस्त नाश्ता केला आणि फोटो काढायला सुरुवात केली. ह्याच तर मेमरीज घेऊन मी अमेरिकेला आता परत जाणार आहे. आणि हेच फोटो बघून मी यांना खूप मिस करणार आहे सगळ्यांना. त्यानंतर हर्षला त्यांचे जुने दिवस आठवले, कारण की त्यांचं 10वीपर्यंतचं एज्युकेशन गावात झालेलं आहे. त्यानंतर या सासूसुनांचा फोटो काढून आम्ही निघालो बीचवरती. हा बीच होता मुरुड बीच. आणि इतका स्वच्छ आणि सुंदर बीच होता. असं वाटत होतं मी अमेरिकेतल्याच कोणत्या तरी बीचवरती फिरते. इतका छान. आणि ॲक्टिव्हिटीज तर इतक्या होत्या मुलांसाठी, आपल्यासाठी. खूप मजा आली. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला. सो आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली होती, म्हणून त्यामुळे आम्हाला बीचवरती भिजायची अजिबात इच्छा नव्हती. पण आम्ही ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि आता चॅनल बघता बघता सबस्क्राईब बटनवर लवकर क्लिक करा.
ओनली अँड ओनली कियान रियानला तिथे भिजायला अलाउड केलेलं, त्यामुळे बघ ना कियान रियानने तर खूप मजा केली तिथे पाण्यामध्ये बीचवरती. यामध्ये मी, माझी आई आणि माझा भाऊ आहे. त्यानंतर आमची नवीन नवरी आमची वहिनी आणि गीतल आणि मी आहे, म्हणजे नंदन आणि भाऊजाई. किती छान फोटो वाटतोय ना आपण. त्यानंतर माझ्या आमूसोबत हा फोटो. तिला तर माझ्यासोबत इथे वेळच नाही आहे, कारण की ती तिच्या कझिन्समध्ये खूप बिझी आहे. त्यानंतर आम्ही भाऊ बहिणींचा फोटो. आणि त्यानंतर कोकणात आलो आहे म्हणजे फिश थाली नाही खाणार असं होणारच नाही. सो सोलकढी, राईस, फिश, कोणी सुरमई घेतलेली, कोणी पापलेट घेतलेलं, हे सगळं खाऊन निघालो आम्ही आमच्या पुन्हा मुंबईच्या दिशेला. सो असे 2 दिवस छान मस्त ॲडव्हेंचरस आणि हॅपी टाईम फॅमिलीसोबत स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेला. सो असे सगळे मेमरीज मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.